नमस्कार, स्वागत आहे नवीन व्हिडिओमध्ये तुमचं. निफ्टीचा चार्ट लावलेला आपण वन डे चार्टवर. बघूया आता आपण काय काय मुवमेंट झाला आहे आज. तर हे बघूया, आज आपलं 33 पॉईंट अप पॉईंट क्लोज झाली आहे. आणि कालची जी कॅन्डल बनली होती, सगळ्यात मोठी कॅन्डल बनली होती, पण जास्त काय हाय मारला नव्हता. पण काल बी 140 पॉईंटची कॅन्डल बनली होती. आज बनली आहे 33 पॉईंटची कॅन्डल. बघूया चला, आज 15 मिनिटवर काय मुवमेंट झाली आणि उद्यासाठी पण काय प्रभाव आहे. आज 15 मिनिटवर बघूया, चेक करूया. आज 15 मिनिट मस्त मुवमेंट होता. हे बघा, मॉर्निंगला एक लो मारला, ओपनच लो डाऊन साईडला झालं होतं, पण पहिल्याच कॅन्डलने खूपच वरती केली. त्याच्यामुळं परत थोडंसं रिटेस्ट करण्यासाठी खाली आले आणि हॅमर कॅन्डलने कन्फर्मेशन दिल्यानंतर एक मुवमेंट भेटला, चांगल्या प्रकारे मुवमेंट भेटला. आणि बघा किती मस्त टार्गेट भेटला आहे. ही कॅन्डल हॅमरच्या नंतर ही बघा किती मुवमेंट भारी भेटला आहे. कमीत कमी इथपर्यंत तरी टार्गेट भेटू शकत होता. ह्या कॅन्डलला जर काढला असं तरी काय प्रॉब्लेम नव्हता. पण हे बघा, ही इथून जर पकडलं आपण 24,665 पासून तर डायरेक्ट गेलं आहे. आपण हे पकडूया इथं 24,800, म्हणजे जवळपास 100-150 पॉईंटची मुवमेंट झालेली आहे. 100-150 मुवमेंट 15 मिनिट खूप झाले. का परवादिवसचं होतं. आजचं बघूया, आज का जास्त मुवमेंट केलेली नाही आहे. आज फक्त एवढीच केली आहे. ही जर मॉर्निंगला हॅमर बनली एक, आणि हॅमरने पण चांगला मूव दिलेला आहे. ही 30 आणि ही 50, म्हणजे 80 पॉईंटचा मुवमेंट दिला होता मॉर्निंगला पण, म्हणजे चांगली मुवमेंट केली आज तर ओके काम नाही आहे. उद्याच्याला बघा, उद्याच्याला काय होईल. ह्याच्यावरती 24,900च्या वरती जर गेलं तर आपल्याला एक टार्गेट भेटू शकतं 25,000पर्यंत. 25,000पर्यंत म्हणजे 70-80 पॉईंट भेटू शकतात. आणि जर डाऊन साईडला जास्त काय मुवमेंट काय वाटत नाही आहे. मुवमेंट जर भेटली आपल्याला डाऊन साईडला, तर याच्या खाली गेलं तर 24,829पर्यंत खाली गेलं तरी 24,774पर्यंत टेस्ट करण्यासाठी, किंवा मग इथं 24,730पर्यंत. पण जास्त हे तर डेली चार्टच्या हिशोबाने अपसाईडला उद्याचा प्रयत्न करा, जर हाय जर मारला तर. कारण 2 दिवसाच्या बाईंग नंतर उद्या थोडीशी बाईंग होईल, नाही तर उद्याच्या कन्सॉलिडेशन होईल, म्हणजे किंवा एका रेंजमध्ये ती थांबेल. तर बघू उद्याच्याला काय होतं. पण जास्त तर अपसाईडलाच मुवमेंट जास्त दिसतो आहे. जर नाही काही ट्रेड भेटला तर घेऊ नका, काही प्रॉब्लेम नाही. बट जर भेटला तर आज पण जर अशा 2 कॅन्डल भेटलं तरी भरपूर होऊन जाईल. 80 पॉईंट, निफ्टीचे 80 पॉईंट खूप झाले. आणि 30-40 पॉईंटचा एल ठेवायचा, जास्त पण नाही आहे. त्याच्यामुळं आता बघू 5 मिनिटवर बघू आजचं कसं आहे कसं नाही. आजचं 5 मिनिटवर किती मस्त चार्ट बनलेला होता बघा. हे बघा, एक मस्त हॅमर बनवली, एक कॉम्बिनेशन पण केलं, 2-3 कॅन्डल कन्सल्टेशन केले, आणि 3 ते 4 कॅन्डलमध्ये आपलं टार्गेट ओके करून 30, 30-2-60 आणि 20, 70-80 ओके काम झालं आपलं. पण तरी जर आपण 50 पॉईंट जर भेटले निफ्टीमध्ये एवढ्या मुवमेंटमध्ये तरी खूप झालं. उद्यासाठीला अपसाईडला जास्त प्रयत्न करायचे, डाऊन साईडला नाही जास्त ट्रेड घ्यायचा प्रयत्न करायचा. किंवा जसं एका रेंजमध्ये जर भरपूर वेळ जर थांबलं, नंतर ब्रेकआउट किंवा ब्रेकडाऊन केलं तर त्या साईडला घेऊन ते बरं राहील. पण जास्त तरी अपसाईडला उद्याच्याला बेस्ट राहील चॉईस. व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा. धन्यवाद.